आमचे दोन ऑफिशियल फंड्स निश्चितच त्या ठिकाणी पाहायला मिळतील. संतोष कुम अँड यस देवेंद्र ठाकरे असतील दुसरे आमचे फंड्स. चला घाई करायचे. चला मॅचला होती सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आकाश जाधव. तर ऑन स्ट्राईक वरती अक्षय जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय अँड आकाश या दोन खेळाडूंमध्ये जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. पहिला बॉल तर आकाशनं मात्र या ठिकाणी डॉट टाकलाय, म्हणजेच कॉन्फिडन्स थोडासा वाढला असेल, यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा राईट मोडतो विकेटनं. हाफ टॅकल बॉल उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. ऑन साइडला फटका फसलाय, परंतु झालीये मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी. आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये, कारण म्हटलं गेले मनुष्याला ठेस ही मोठ्या डोंगरानं नाही तर ते एका छोट्या दगडानं लागते. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती ह्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या सुधारायला हव्या. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मिस्टेक करताना मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा संधी मिळाली गेले, पुनरागमन झाले असं म्हणे काही हरकत नाहीये, पुन्हा जन्म झाला असं म्हणे काही हरकत नाही अक्षय जाधवचा. षटकातील पुढचा बॉल स्वीटशीटचा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग यावेळेस दांडी गुल फर्निचर डिस्टन्स केलं. या ठिकाणी फलंदाज अक्षय जाधव आउट. सांगायचा आहे काहीतरी तुला सांगायचा. अक्षय मात्र या ठिकाणी बाद झालाय. त्याच्या खेळीवरती निश्चितच सर्वांच्या आशा आकांक्षा लागल्या होत्या, परंतु त्यांनी मात्र या ठिकाणी निराश केले. नितीन दिवा न्यू बॅटर. ओव्हर पिच बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडू एष्ट्यांना लागलाय की काय, येस हे देखील चेक केलं जाईल. आउटफील्ड अंपायरचं डिसिजन मात्र या ठिकाणी आला आहे. थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून केली गेली आहे. थोडस कन्फ्युज आहेत पंच देखील, लेकिन आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तिचा वापर आपण निश्चितच करून घेणार आहोत.
मग चेंडू पडल्यानंतर इष्टांना लागून चेंडू मात्र पुढे गेलाय की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. स्टंपला लागलाय का बॉल चेक करा ना. इष्टांना लागलाय का बॉल चेक करा. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर डिसिजन आहे आउट. कारण चेंडू आपण पाहिला तर मग इष्टांना स्पर्श करून मात्र मागे गेला होता. म्हणजेच फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहे. असं मला तर वाटतं या ठिकाणी रोहित कोठावले नाहीयेत प्लेइंग 11 मध्ये. हेच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. रोहित कोठावलेला निश्चितच सलामीला येताना आपण अनेकदा पाहिले. या मैदानावरती रोहितच्या नावावर देखील अतिशय मोठा रेकॉर्ड आहे. याच मैदानावरती त्यांनी 50 देखील पूर्ण केल्या. यावेळेस न्यू बॅटर आपण पहिल्या मैदानाच्या आतमध्ये तर जगदीश जाधव आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी आकाशचा बोलबाला राहिला या ओव्हर मध्ये. चेंडू फेकून झाले त्याच्या षटकातील 4. हॅट्रिक बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर फुलर लेनचा हा बॉल होता. ऑन साइडला मात्र चेंडूला खेळून काढलाय. स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला होता. 2 धाव मात्र ठिकाणी कंप्लीट होत आहे. 2 टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 4 या कड्यावरती. थेंबे थेंबे तले सज्जे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं. मग आपण राजकारणाचा विषय काढला तर मग एका मताला आणि शाळेमध्ये शिकत असताना मात्र एका गुणाला जो काही महत्व आहे ना, तोच महत्व क्रिकेटच्या पटलावरती देखील प्रत्येक रन्सला मात्र दिला जातो. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू येतोय शॉर्ट मिड ऑफला, परंतु त्या अगोदर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली सिंगलच्या मदतीने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जे अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा टीमची धावसंख्या झाली आहे 2-5. दादा वहिनी आली. चष्मा एक रहतात हिरो जसा दिस तू लावून चष्मा माझे आयटम मला मी नाग तू. चष्मा एक रहतात हिरो जसा दिस तू लावून चष्मा माझे आयटम मला मी नाग तू. चष्मा बेस नाही दिस, चष्मा बेस नाही दिस. टप्या चष्मा नाग माझा कसा दिस, चष्मा नाग माझा कसा दिस. धन्यवाद अडीचे. चला घाई करायची. दुसरं षटक मला वाटतं पवन कडे दिलं जाते की मग नाही. आणखी चेंजेस या ठिकाणी पाहायला जरूर मिळाला. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत सागर गायकर. दुसरं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. मला वाटतं पवन कडे बॉलिंग दिली जाते की काय मग, परंतु नाही. ऑप्शन आहेत त्यांच्याकडे भरपूर. आकाश आहे, रुपेश आहे, त्यानंतर आपण पाहिला तर मग पवन आहे.
सागर गायकर बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस सज्ज झाला. चला घाई करायची आहे, पण आपण देखील थोडीशी ताकीद द्या, कारण खूप वेळ होतो. सागर गायकरचा हा पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल की काय, पंच त्या ठिकाणी आपण पाहतोय जागेवरती जाऊन तपासणी करतील आणि योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत त्यांच्या माध्यमातून पोहोचवला जाईल. यस, इट इज अ वाईट. हा वाईट बॉल टाकला गेलाय सागर गायकरच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला तर आकाशनं धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच 5, आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढचं षटक पाहायला मिळेल का? यस, हा चेंडू आपण पाहिला तर अतिशय जबरदस्त पाहायला मिळाला. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स आहे जे अंबिका स्पोर्ट कर्नलपाडा टीम कडे. आकाश असेल, रुपेश, पवन, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग आता सागर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक मात्र डॉट बॉल. आपल्या बोटामध्ये असलेले जादू, आपल्याकडे असलेले गुणकौशल्य, आपल्याकडे असलेली क्षमता, आपल्याकडे असलेलं युवा टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवतोय सागर. पहिला बॉल त्याने जरूर वाईट हाताळला होता, परंतु त्याच्यानंतर त्याला योग्य टप्पा सापडला गेला आणि त्या टप्प्यावरती अचूक गोलंदाजी ही केली जाते. यावेळेस बॅटची लिडिंग एज राजू आहे, फडमॅन क्षेत्रामध्ये पकडतो झेल आणि समाप्त झालाय फलंदाज. आपण पाहिला तर मग प्रवीण चा देखील खेळ, सॉरी जगदीशचा खेळ समाप्त झाला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक डॉट बॉल येतोय. सुरुवातीचा एक चेंडू सोडला ना, आणि त्याच्यानंतर जर आपण हे चेंडू पाहिले तर अप्रतिम राहिले गेलेत सागर गायकरचे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट, त्याच्यानंतर विकेट, आणि आता मात्र पुन्हा एकदा हा डॉट बॉल. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. यावेळेस मात्र फटका चांगला प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. चेंडूची फेकी थोडीशी मात्र लेट आली. 2 धाव मात्र येत आहेत. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 8 या कड्यावरती. शेवटचा बॉल असणार आहे दुसऱ्या षटकातील. संतान सावधगिरीने चालू असलेला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. जम्बे स्पोर्ट डोंगरीपाडा आणि जम्बिका स्पोर्ट कर्नलपाडा या 2 टीम मध्ये. दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती झाली आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर मग पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 3 बाद 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे बॅकफुट वरती सोडले गेले जम्बिका स्पोर्ट कर्नलपाडा टीमला, सॉरी डोंगरीपाडा टीमला. ज्या अनुषंगाने आपण पाहिला तर बॉलिंग अटॅक जो परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला आहे टीम कर्नलपाडा संघाकडनं. सुरुवातीला आकाश जाधवला पाहिलं, त्याच्यानंतर सागर गायकरला देखील पाहिलं. आता मात्र नंबर 3चं षटक टाकण्याकरिता आपण रुपेश जाधवला देखील पाहणार आहोत. रुपेश जाधव याचा जर आपण विचार केला तर मग ओपनचं क्रिकेट जे महाकाल मालजेपाडा टीमच्या माध्यमातून तो देखील चांगला खेळतो. अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावरती देखील पाहायला मिळालेत. मागची टुर्नामेंट आपण पाहिली तर मग खासदार चषक खार्डे या ठिकाणी झाला होता. त्या खासदार चषकामध्ये जय महाकाल
टीमच्या माध्यमातून खेळत असताना मात्र त्याने देखील चांगला खेळ केला होता. यावेळेस आपण पाहिला तर वेगवान बॉल आणि वेगवान बॉल टाकण्यासाठी निश्चितच जाणला जातो रुपेश जाधव हा गोलंदाज. त्यानंतर आई महामाई देवी चषकामध्ये देखील रुपेशची काय जबरदस्त बॉलिंग राहिली होती आणि बॅटिंग देखील लाजबाब. षटकातील पुढचा बॉल यावेळेस अजून एक डॉट बॉल. पूर्णपणे मी तर म्हणेन बांधून ठेवले गेले जे बॅटर आहेत जेएमबी स्पोर्ट डोंगरीपाडा टीमचे. कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं गेलंय. बॅटिंग अटॅक खूप चांगला आहे, बॉलिंग अटॅक खूप चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला आहे परंतु हवेमध्ये शॉट एक्झिक्यूट केला आहे. समोर आपण पाहिलं तर आकाश आहे. 20 स्टेप मध्ये हा झेल मात्र लँड झाला होता आणि निश्चितच चांगला झेल मात्र आकाशच्या माध्यमातून पकडला गेला आणि एक फलंदाज मात्र बाद. तुला याद कर प्यार कर जाम गो तुला मिस कर जाय नाही बोले सगो मी प्यार करे जीव लव जा मेरे तू नाही बोलस तई होई बेचैन रे. तुला याद कर प्यार कर जाम गो तुला मिस कर जाय नाही बोले सगो मी प्यार करे जीव लव जा मेरे तू नाही बोलस तई होई बेचैन रे. कोणी नागवी कोणाची माग कोणी धन्यवाद अडीच धन्यवाद. थँक्यू सो मच. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल कोठावळे हा इन झाला नंबर 6 वरती खेळण्यासाठी. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 फलंदाज बाद झालेत जेएमबी स्पोर्ट डोंगरीपाडा टीमचे. जगदीश अँड प्रफुल्लला मात्र चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं झेल मात्र एक्झिक्यूट पकडला जातोय. चांगला झेल पुन्हा एकदा पकडला जातो. आणखी एक धक्का बसतोय जेएमबी स्पोर्ट डोंगरीपाडा टीमला. प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करू ना तूच म्हणती गद्दार मला गद्दारी करू ना तूच म्हणती गद्दार मला पाखर आजाद केलं तुला पाखरा आजाद केलं तुला. थँक्यू सो मच. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र हा लेटकटचा फटका पाहायला मिळतोय. 2 धाव मात्र निश्चितच पूर्ण होतील. विशाल जाधव आलेत मैदानाच्या आतमध्ये. येस पंच 4 धाव्यांचा इशारा या ठिकाणी करतायत. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील आम्ही संधी जरूर देणार आहोत परंतु सध्या धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे 3ऱ्या षटकातील. विशालच्या बॅटमध्ये आलाय चौकार. षटकातील पुढचा बॉल. ओहो बॅट तर अगदी वेगाने फिरवली होती विशाल जाधवनं परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. विशाल जाधव यांच्या बद्दल सांगायचं झालं तर मग ग्रुप ग्रामपंचायत भूमणचे विद्यमान सदस्य आहेत आणि सध्या त्यांच्या माध्यमातून आपण चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये देखील पाहतोय. क्रिकेटवरती असलेली आवड निश्चितच मग क्रिकेट कुठल्याही दिशेला असो जर तुमच्या मनामध्ये आवड असेल तर निश्चितच तुम्हाला त्या मैदानावरती तुमचं मन अगदी तुम्हाला जरूर घेऊन जाईल यात काही शंका नाहीये. 3ऱ्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 12 आणि अजून सुद्धा एक शेवटचं षटक बाकी आहे आणि पाहूया हे शेवटचं षटक कोणाकडे दिलं जाईल. थोडीशी मीटिंग झाली आहे, थोडीशी घाई देखील करा. आकाश रुपेश यस मला वाटतं भावेश जाधव कडनं हे षटक मात्र टाकलं जाईल कारण भावेश आकाश अँड रुपेश हे 3 स्टार आहेत आणि 3 बंधू आहेत आणि त्यांच्याकडनं निश्चितच सातत्याने अनेकदा आपण चांगला क्रिकेट जरूर पाहिलाय.
बघूया शेवटचं षटक कशा पद्धतीचं राहील. आकाश न सुरुवातीला पहिले टाकलं, त्याच्यानंतर सागर गायकरचं दुसरं पाहायला मिळालं आणि तिसरं आपण पाहिलं तर रुपेश जाधवच्या माध्यमातून टाकलं गेलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती आपण जरूर पाहिल्या. आता मात्र तिसरं षटक निश्चितच ऑन झालंय. सध्या तरी मी तर म्हणेन समीरला मात्र चांगला खेळ करावा लागेल. समीर कोठावळे एक चांगला बॅटर आहे. यावेळेस आपण पाहिलं तर फिंगर रोल या ठिकाणी पेश केला होता भावेशनं. त्याच्या बोटामध्ये असलेली जादू तो दाखवतो सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये. इन कटर, आउट कटर, परफेक्ट यॉर्कर, गुड लेन वरती सातत्यानं प्रत्येक बॉल वेगवेगळ्या टप्प्यामध्ये टाकण्याची कला त्याच्याकडे आहे. आणि बॉलिंग मध्ये आपण पाहिले तर मग विविधता जरूर त्याच्याकडनं पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा बॅटच्या रडार मध्ये चेंडू सापडला गेलाय. विशालच्या बॅट मधनं आलाय हा चौकार क्रमांक 2. धावफलक जाऊन पोहोचलं 17च्या घरामध्ये. थँक्यू रिज. चौकार आलाय विशालच्या बॅट मधनं. फुलटॉस बॉल होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली दिशा जरूर निवडली आहे. यावेळेस देखील विशालच्या बॅट मधनं आणखी एक चौकार या ठिकाणी येतोय. धन्यवाद डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग थोडीशी शंका बॅटरच्या मनामध्ये देखील निर्माण झाली आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. भीमर साठी कमरेच्या वर आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल आणि योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. चौकार जरूर आलाय परंतु बॅटरच्या मनामध्ये शंका आहे, ती देखील दूर केली जाईल. येस, मग फेअर डिलिव्हरी असणार आहे. थोडासा डाऊटफुल नक्कीच होता. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. ऑफ साइडला मात्र पवन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडासा कमी पडलाय समीर आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होतोय. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो मदत थँक्यू सो मच. चला घाई करा प्लीज जाधव ब्रदर्स. आपण थोडीशी घाई करायची आहे. चेंडू फेकून झाले 4 धाव फलकावरती. धावा आपण पाहिल्या तर मग आपल्याला पाहायला मिळतं त्या म्हणजेच 22 धावा आहेत. 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजून सुद्धा 2 बॉल बाकी आहेत. सध्या तरी विशाल करणं चांगली बॅटिंग आपण पाहतोय. जवळजवळ विशालचा विचार केला तर 7 या क्रमांकावरती तो बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि चांगली बॅटिंग जरूर पाहायला मिळते. ओ हो, परंतु लाजबाब झेल पवनच्या माध्यमातून अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती आणि काय जबरदस्त हा झेल अगदी जमिनी लगत पकडला गेलाय. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको
धन्यवाद अडीसे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटर कोण आला? राहुल आलेत. राहुल लवकर यायला हवं होतं राहुलला, कारण एक चांगला बॅटर होता राहुल. परंतु आता मात्र शेवटच्या बॉलवरती तो खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर तो देखील बीट झालाय आणि षटकाची देखील झाली आहे समाप्ती. धाव फलकावरती धावा आपण पाहिलं तर मग 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि लक्ष असणार आहे 23. चला यानंतर आपण पाहणार आहोत आणखी एक महत्वाचा मॅच, म्हणजेच जय मल्हार स्फोट खोलांडे आणि त्यांच्या समवेत असणार आहे टीम बाबा स्फोट कामन रेल्वे स्टेशन, म्हणजेच बाबा स्फोट बिबीपाडा. हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करते आपण टॉस साठी या. डीजे करण करण जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. कोई जन्नत की वो हूर नहीं, मेरे कॉलेज की एक लड़की है. कोई जन्नत की वो हूर नहीं, मेरे कॉलेज की एक लड़की है. चला दुसऱ्या संघाचे कर्णधार बाबा स्पोर्ट्स कामन संघाचे कर्णधार आदरणीय सन्माननीय हेमंतजी पाटील यांना आमंत्रित करतोय टॉस साठी यायचंय तुम्ही. त्यांच्या हस्ते शुभ हस्ते हा टॉस होईल. यानंतर होणार सामना बाबा स्पोर्ट्स बिबीपाडा, तर दुसऱ्या बाजूला असतील जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे. कॉईनची ओळख करून देतो. एका साईडला असेल गावदोई स्पोर्ट्स साक्षीकरपाडा, दुसऱ्या बाजूला रवींद्रदास स्मृती चषक. कोलांडेचा कॉल असेल, साष्टीकरपाडाचा कॉल आहे आणि दादा स्मृती चषक आलेला आहे. तुम्ही स्थान बनायचं आहे. टॉस विन झालाय कामन बिबीपाडा संघ. काय घेतील तुम्ही? शतरक्षण घेऊन किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 40 ते 45. 40 ते 45. तुम्ही एकमेकासमोर कधी लागलायत? हो, आताच गेल्या आठवड्यात. मग कोण विन झालं होतं? जर्मन फुलांडे. मग यावेळेस परत करणार का? हो, आता बघूया. नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. टॉस तुम्ही हरलाय तर काय घेतलं असं टॉस विन झाले असतं? नक्कीच शतरक्षणच घेतलं असतं. पण आता फलंदाजी करायचं आणि किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. यानंतर होणार सामना आपण एका बाजूला बघतील बाबा स्पोर्ट्स बिबीवाडा संघ, तर दुसऱ्या बाजूला जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे संघ. आता पुढच्या मॅचचं पुढच्या इनिंगचं धावतो समालोचन करण्यासाठी मायक्रोफोन सोबत जोडतील विजयजी भोये सर. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच दर्शन डबके. आपण या ठिकाणी पाहतोय एक लो स्कोरिंग सामना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु कधी कधी लो स्कोरिंग सामना देखील रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळतात. पण त्याच्यासाठी जर आपण पाहिलं ना, दोन्ही बाजूने जर संघर्ष चांगला झाला, समानतेचा खेळ झाला, तर मग एक चांगली फाईट जरूर पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत वुमन्स ऑफिस आपल्याला जरूर पाहायला मिळते. आमचे मित्र त्या ठिकाणी आहेत चेतन गोवारी, सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. छोटा पॅकेट वाटतं चेतन गोवारी यांनी काहीतरी बॅनर काढलाय. हा यस, आता आवाज पोचलाय. चोवीस बॉल मध्ये निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग लक्ष असणार आहे ते 23चं.
दर्शन, कधी कधी मी तर म्हणतोय ना, लो स्कोरिंग सामने निश्चितच रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळालेत आणि अशा मॅचेस आपण भरपूर पाहिल्यात देखील. परंतु ही मॅच देखील त्या दिशेकडे जाईल का, हा प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील प्रश्न झालाय आणि माझ्या मनामध्ये देखील एक प्रश्न झालाय. तुला काय वाटतंय? नक्कीच जाऊ शकतो, कारण तितकी चांगली गोलंदाजी करावी लागेल जंबे डोंगरीपाडा संघाला, कारण ती ताकद, ती कुवत त्यांच्याकडे आहे. परंतु कागदोपत्री किती स्ट्रॉंग असलं तरी पण ग्राउंडवरती स्वतःला सिद्ध करणं गरजेचं असते. निश्चित अतिशय चांगला उल्लेख आपण देखील या ठिकाणी केलाय. पाहूया आता मात्र खेळ कशा पद्धतीचा राहील. पहिले षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण गोलंदाज जगदीश जाधवला. तो 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये, राजू जाधव अँड आकाश जाधव. चला, थोडासा वेळ मात्र जास्त खर्च होतो, याच्यावरती देखील लक्ष असू द्या. जगदीशचा हा पहिला बॉल, पॉवर प्लेचं षटक. ओ हो हो हो, सुंदर चेंडूच्या हाताळणी. अगदी हा बुंद्यामध्ये चेंडू हाताळला होता. कदाचित थोडासा बाउन्स झाला नसता तर मग इष्ट्यांना देखील चेंडू जरूर लागला असता. नक्कीच, कारण पहिला चेंडू पाहिला तर ब्लॉक होलचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. परंतु मला वाटते बॅट्समनला ना एक लक फॅक्टर आहे, त्याच कारणास्तव चेंडू सरळ त्या स्टंप वरून गेला. आणि निश्चितच चांगले बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. चेंडू जातोय विडॉनच्या दिशेनं. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर नितीन दिवा होता, चांगलं फिल्डिंग करतोय. मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक ओपन झालाय. जे अंबिका स्पोर्ट कर्नाटक टीमचं धाव फलकावरती 1 धाव जरूर पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिलं तर जय मल्हार स्पोर्ट कोलांडे टीम आज पुन्हा एकदा नव्या अंदाजाने, नव्या शैलीने या ठिकाणी उतरली आहे. मागचे काही आठवडे त्यांच्या नावावरती खूप चांगले राहिलेत, त्यांनी देखील चांगले पारितोषिक पटकावलेत. आमचे मित्र सूरज माले आज पुन्हा एकदा चमकतील या मैदानामध्ये. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर हो, परंतु नाही, वाईट वाचवण्याकरता जोरदार अपील केली होती. परंतु पंच आपण पाहिलं तर संतोष कोम, राजा दशरथाचा दुसरा अवतार म्हणजे संतोष कोम. अतिशय जबरदस्त तीक्ष्ण नजर असते त्यांची. हा चेंडू वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 1 ने पुढे सरकला जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. 20 सेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये अक्षय जाधव. चांगली फिल्डिंग, मिळेल फक्त एक पुन्हा सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 3च्या घरामध्ये. 3 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाले तर पहिल्या षटकातील 3 आणि 3 मध्ये 3 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशाच पद्धतीची जर बॉलिंग शेवटपर्यंत राहिली तर एक मॅच पुन्हा एकदा बनू शकते. हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. चेंडूच्या खाली नितीन दिवा होता, परंतु त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. झेल पकडायला हवा होता, परंतु झेल झाली आहे ड्रॉप. कदाचित हा झेल पकडला असतं तर अडचणी वाढू शकल्या असत्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. दर्शन, नक्कीच पकडा कॅच आणि जिंका मॅच हे समीकरण असते आणि तेच पाहिलं तर आकासारखा फलंदाजाला एक जीवनदान मिळालं आणि त्याचाच फायदा घेतलाय त्याने 2 धावांमध्ये. आणि निश्चितच पुन्हा एकदा संधी मिळाली बॅटिंग करण्यासाठी, कारण झेल होता तो सोडला गेला. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच, हे क्रिकेटचं रहस्य आहे. यावेळेस मात्र झेल सोडल्यानंतर खेळ देखील थोडासा बदलवलाय. क्रॅकिंग स्ट्रोक या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. अप्रतिम फटका, चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पार, सीमा रेषा पार. हा आलाय चौकार, 4 रन. धन्यवाद दिवसे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगला फटका जरूर एक्झिक्युट केला होता समोरच्या दिशेनं, चौकार आला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केलेत आकाशनं. 1 धाव वेगाने पूर्ण केली आहे, परंतु 1 या धावसंख्येवरती रोखलं जाईल. धावफलक 1 ने पुढे सरकलं जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 10.
या कड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 18 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती म्हणजे 13. अजून सुद्धा 13 धावांची आवश्यकता आहे. दुपारच्या सत्रानंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर योगेशजी गुडगुस यांचं पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं देखील पुन्हा सहर्ष स्वागत असणार आहे. चला मॅच मध्ये थोडीशी घाई करायची आहे पण अजून सुद्धा भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. त्यावेळेस आपण पाहतोय नवीन गोलंदाज उभरता सितारा रणजित धाणवा याच्याकडे मात्र चेंडू सोपवला गेला. 18 बॉल मध्ये 13 धावा रोखायचे. काय घडेल काय बिघडेल हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. चला थोडीशी घाई करा. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा मात्र बदलाव केला जातो. बट बाईकचा काहीतरी अरसा आहे तो त्रास थोडासा देतोय. तो यस अरसा आहे तो हटवला गेलाय. चला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती मिस्टर रणजित. पहिला चेंडू तेज तर्रार. काय चेंडू हाताळला होता पण तू यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली नाही. त्याचाच फायदा घेताना पाहिला एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळालंय. अप्रतिम चेंडू हाताळला होता. असं वाटत होतं मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशीच काहीतरी गोलंदाजी करताना पाहतोय आपण मिस्टर रणजित यांना. जॅम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाचा उभरता सितारा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू हाताळला होता परंतु तितकाच चांगला फटका. चेंडू सरळ पाठवून दिलाय मिडविकेट रिझनच्या टोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. टप्पा चांगला होता परंतु प्रॉपर कनेक्शन बसला आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर चेंडू सरळ गेला 6 धावांसाठी. षटकाराला मागच्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज राजू जाधव यांनी. यावेळेस पाहिलं तर बॉडी लाईन मध्ये चेंडू सरळ जाऊन आदळलाय. चांगला कमबॅक करताना पाहतोय आपण मिस्टर रणजित यांना. पहिला चेंडू चांगला हाताळला, दुसरा चेंडू थोडासा खराब होता. षटकार आला पण तो त्याच्यानंतर पाहिलं तर कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज रणजित यांना. या षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राजू साठी. शॉर्टपिच चेंडू पोल करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू खाली शतरक्षक येतोय दुरून परंतु शतरक्षकापर्यंत चेंडू काही पोहोचला नाही. शतरक्षक सुद्धा पोहोचला नाही चेंडू पर्यंत आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा घेण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजाला. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे पकड बसवलाय जयंबिका कर्नलपाडा संघाने. यावेळेस पाहिलं तर उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू पिच केला होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर अंपायरचा इशारा येतोय वाईटचा. एक अवांतर अवांतरच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त आता 3 धावांची आवश्यकता असेल. एखादा मोठा फटका मॅचला फिनिश करून जाईल. चांगला फटका बघतो ऑन साइडला. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल धावर वरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजाला. या षटकातील शेवट चेंडू असेल आणि 2 धावांची आवश्यकता असेल. पूर्णपणे पकड बसलाय कर्नलपाडा संघाने. यावेळेस पाहिलं तर फुल टॉस चेंडू होता. नो घोषित केलं पंचांनी आणि सामना विन झालाय तो जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा संघ. हळक जंबे डोंगरीपाडा संघ तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. यानंतर होणारा एक मॅच पाहतील आपण